गिट्टीवरनं तयार केलेली सँड 100% बांधकामावर वापरू शकतो। याचं टेक्निकली आम्ही त्यात टाकलेलं आहे। PWDचे 100% बांधकामं आता रिव्हर्स सँडची गरज नाही आहे, क्रश सँडवर होऊ शकतात। आज जे धोरण आम्ही मांडलेलं आहे त्या धोरणावर तुम्ही सर्वांनी, मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो, काल आमचं वाढू धोरण आलं आहे, या वाढू धोरणावर काय आक्षेप घ्यायचे असेल ते आक्षेप घ्यावे किंवा सूचना मांडाव्या। आम्ही केलेलं धोरण पुढच्या 7 दिवसांनी कंटिन्यू करतो आहे आणि या राज्याला नवीन वाढू धोरण मिळणार आहे। आणि असं वाढू धोरण ज्यामध्ये चोऱ्या होणार नाहीत, ज्यामध्ये जनतेला तात्काळ रेती मिळेल, गावातली रेती गावातल्या घरकुलाला मिळेल, गावातली रेती गावातल्या ग्रामपंचायतच्या बांधकामाला मिळेल, असं एक स्पष्ट धोरण आम्ही आणलेलं आहे। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या धोरणावर जास्तीत जास्त सूचना आम्हाला द्याव्या। पुढच्या दौऱ्यात मी मेळघाटामध्ये आणि चिखलदऱ्याला मुक्कामी आहे। पुढच्या दौऱ्यात जो 8 दिवसांचा माझा दौरा आहे त्यावेळेस मी चिखलदऱ्याला मुक्काम करणार आहे, मेळघाटमध्ये जाणार आहे आणि तिथूनही त्या ठिकाणी ज्या त्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती सोय असावी, त्याच प्रकारची सोय मुंबई आणि ठाण्यात सुद्धा असावी। आणि त्याही पुढे जाऊन आम्ही तर आमचा हात पुढे करत आहोत की आमच्या बँकेच्या मार्फत जसं जिल्हा बँक मुंबईमध्ये घरं पुनर्जीवित करत आहे, तसं एसटीची स्वतःची बँक आहे। सन्माननीय मंत्री महोदयांना त्या बाबतीत सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत आणि आम्ही महामंडळाला सुद्धा विनंती करणार आहोत की आमच्या बँकेमार्फत जर निवासी संकुलाची जर योजना आणली तर त्याच्यासाठी बँक पुरवठा जो पैसा आहे तो द्यायला तयार आहे। सर, एक क्लिप व्हायरल होते केंद्रांची आणि तुमची, काय नेमकी क्लिप आहे, काय सांगाल तुमचं? बघा, हा देश भारताच्या संविधानावर चालतो। जात कोणाची किती कोणती आहे, उंच आहे, नीट म्हणजे उच्च आहे किंवा लहान आहे असं ह्या संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। आरोपी हा आरोपी आहे, मग कोणी हा आरोपी असो, मग कोणत्याही जाती धर्माचा असो, परंतु त्या सन्माननीय श्री कॉन्स्टेबल श्री केंद्रे साहेब यांनी जे म्हणजे अनेक माध्यमांना स्वतः ते बोललेत सुद्धा की एक घटनाक्रम आहे। हत्या, मग हत्या झाल्यावर काय करायचं? महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुखांचा सवाल, आमचा माणूस गेलाय, मग आमची मानसिकता काय असेल? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी, खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का? आरोपीने माणूस मारून टाकलाय, त्याविषयी भावना नाहीत का? जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। मी आवर्जून आपल्याला सांगेल की मी काही नाही काही वाढ देवेंद्रजींना मागणार आहे। एखाद वेळी बाकी जिल्ह्याला काय होईल ते होईल, पण अमरावती करता मी वाढ मागणार, चांगली वाढ करणार आहे, चांगली वाढ मागणार आहे। नाही, मला असं वाटतं की DPC संपल्यावर मी तुमच्याशी प्रेसशी बोलील, विभागीय आयुक्त संपल्यावर प्रेसची बोलील, तुम्हाला पुन्हा प्रेस ब्रीफिंग करेल मी। तुम्ही ऐका, तुम्हाला विदाऊट कॅमेरे बसता येईल तर बसू शकता काय नाही, कारण कॅमेरावर लाईव्ह करणं काही योग्य नाही DPC। तुम्ही जर येत असाल तर मी तुम्हाला खुर्च्याची व्यवस्था करतो। मी माझा कुणावर रोख नाही आहे। ज्यांना आंदोलन करण्याची सवय आहे वारंवार, त्यांना माझं म्हणणं आहे की पहिले एकदा सरकारी चर्चा करावी, सरकारशी बोलून घ्यावं, सरकारने ऐकलं तर मग आंदोलन करावे। पण आम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये आहो, आम्ही बोलण्याच्या मूडमध्ये आहो, विरोधकांना सुद्धा त्याच्या सूचना आम्ही घ्यायला तयार आहोत। तर आंदोलन कशा करता? आंदोलन नंतर करा जर सरकारने ऐकलं नाही तर। कोण तो? बच्चू कडू आंदोलन करण्याची त्यांना सवय आहे, पण त्यांचं आंदोलन जर त्यांनी माझ्यापर्यंत आणलं, सरकार म्हणून मी न्याय देण्याचा प्रयत्न करील। तुम्ही हे प्रेस झाल्यावर माझ्याकडे कागदावर नाव लिहून द्या, त्याला न्याय देतो मी।
हाँ कितने साल रहे? 4.5 है तो मैं 4.5 साल रहूँगा। जेव्हा प्रवीण भाऊ इथे पालकमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी यांना ते पायलट प्रोजेक्ट म्हणून सांगितलं होतं, ते पांदन रस्ते रखडलेले आहेत। आता पालकमंत्री पांदन रस्ते योजनेमध्ये आणि मुख्यमंत्री योजनेमध्ये आम्ही आता चांगलं काम करतो आहे। आता सर्व पांदन रस्ते त्याला क्रमांक देतो आहे, शिवपांदनला क्रमांक देतो आहे आणि हे क्रमांक टाकल्यावर जसं आपण VR ODRला पैसा येतो त्याप्रमाणे पालकमंत्री पांदन योजनेलाही पैसा मिळणार। आज पांदन रस्त्याला नंबर नाही आहे, शिवपांदनला नंबर नाही आहे। आत्ता मी 3 महिन्याच्या आत नंबरिंग करतो आहे राज्याचं आणि नंबरिंग करून पुढच्या काळात त्यांना या नंबरिंग झाला तर आपला नंबरिंग महसूल खात्याचं काम आहे। जे महसूल चांगला प्रश्न आहे, योग्य प्रश्न आहे, हा विचारला पाहिजे। महसूल खात्याने ठरवलं आहे की पांदन आणि शिवपांदनचं संपूर्ण नंबरिंग द्यायचं आणि त्यांचा आराखडा तयार करून त्याला योग्य पैसा देऊन एक वेळा अतिक्रमणी काळाचे रस्ते बनवायचे। नुसते अतिक्रमण काढून होणार नाही, रस्त्यासहित अतिक्रमण काढून काम करायचं। हा आता हे या बैठकीत होणार, पुढच्या बैठकीमध्ये मी एक दिवस मुक्कामी येणार आहे, त्यावेळेस मी जे काही आज प्रश्न निर्माण झाले त्यावर बैठक घेणार आहे। पण आज जे या शहराला विविध जे योजना आहे त्यांचा आराखडा आज घेईल, बाकी प्रश्न पुढच्या बैठकीत। मी आत्ता SP बोललो, कलेक्टरशी बोललो, डिव्हिजनल कमिशनरशी बोललो, तातडीनं त्यांना काय तिथे कम्युनिकेट करून आमचं काम चालू आहे त्यावर आम्ही लक्ष घातलं आहे। थोडा तिथे आपसात महायुतीमध्ये आमचे आमदार सुरेश धस आणि माननीय धनंजय मुंडे यामध्ये काहीतरी विसंवाद झाला आहे। तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। सुरेश धसही यांच्या काही बाबी ज्या सरपंचाच्या हत्येमध्ये न्याय मिळाला पाहिजे याकरता आहे। धनंजय मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझा दोष असेल तर माई केव्हाही तयार आहे। शेवटी आपल्याला थोडे याच्यातले जे काही दोघांमधला विषय आहे तो मी निश्चितपणे या दोघांमध्ये बसून यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे। सोनेरी मुकुट न जातो पितळेचा आहे, नाही ते केला असं पण ते पितळेचं आहे। नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, परंतु त्यांना जाणून बुजून त्याच्यामध्ये ढकललं जातं। कोणी काय म्हटलं की धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि धनंजय मुंडे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही, त्यांना जाणून बुजून गुन्हेगारी पार्श्वभूमीने ढकलण्याचा प्रयत्न करतात। धनंजय मुंडेंनी स्वतःही मान्य केलं की माझा 1% जरी दोष असेल आणि 0.01% जरी दोष असेल तरी मी त्याला जी आमचा पक्ष सांगेल ते करेल, मंत्रिपदाबद्दलही ते विचार करतील। पण त्यांनी सांगितलं की माझा दोष तर दाखवा, माझ्यावर तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय, माझे राजीनामे मागतायत, मला टार्गेट करतायत, त्यांनी असं म्हटलं आहे। मग ते भावनात्मक पद्धतीने म्हणताय, मनातून म्हणताय की बाबा माझा दोष तर दाखवा, मी तर समोर जायला तयार आहे। पण या केसमध्ये जोपर्यंत चार्जशीट होत नाही, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तपासामध्ये ज्या 3-3, 4-4 यंत्रणा त्यामध्ये काम करतात आहे, त्या यंत्रणामध्ये काही भेटलं तर आपण हा निर्णय म्हणजे हा निर्णय होईल। त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा दोषच आहे का हे तर पहिले सिद्ध करावं लागेल। प्रतिक्रियेमध्ये हे ऍडमिट केलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा परिचित आहे, माझ्याशी संपर्कात आहे, असे शेकडो आहे। आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे शासनाला? तुम्ही माझे परिचित आहे आणि तुम्ही जर उद्या एखादा गुन्हा ऐका
तुम्ही माझे परिचित आहे. कोणी परिचित असणं हा काही कुणा गुन्हा नसतो. त्यांच्यासोबत राहणारा परमनंट कार्यकर्ता जरी असेल आणि कार्यकर्त्यांनी एखादी घटना केली असेल, माझ्यासोबत 4 कार्यकर्ते आहेत, त्यांनी जर एखादी घटना केली तर माझा दोष कसा राहील? मग मी त्या कार्यकर्त्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला सजा दिली पाहिजे, ही गोष्ट माझी आहे. पण कुणासोबत कोणी राहणे, आता तुमचे माझे संबंध आहे, याचे माझे संबंध आहे. अमरावती शहरात विविध चौकामध्ये CCTV कॅमेऱ्यांचे सुरक्षित लावण्याचा प्रस्ताव आहे. पोलीस आयुक्ताच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे, मात्र अद्यापर्यंतही तो पाठपुरावा मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष टाकणार आहे. CCTV सर्व्हिलन्समध्ये हा माझा आवडीचा विषय आहे, मी ते करणार आहे. कारण त्या CCTV सर्व्हिलन्सची मुंबई अमरावती शहराच्या जीवाच्या आणि सुरक्षेचं रक्षण आहे. त्यामुळं नागपुरात आम्ही खूप प्रयत्न केला, नागपुरात आम्ही CCTV सर्व्हिलन्स केलं. अमरावतीची प्रायोरिटी राहणार आहे. मी ते करतो ना, मी सांगितलं. तुमच्या मनात काही प्रश्न असेल, माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, तुमच्या इतक्या जीवनातल्या प्रवासामध्ये तुम्हाला काही 10 प्रश्न असतील तेही मला द्या, मी त्याही प्रश्नावर काम करतो. PM किसान को गतिमान करने के लिए अभी आगे टाका आया हुआ है. अच्छा, टेक्सटाइल पार्क, हाँ, टेक्सटाइल, उसकी एक बैठक लेता हूँ. महाराष्ट्रात आम्ही असा निर्णय केला आहे, अजितदादा, एकनाथजी, मी सर्व बसलो, देवेंद्रजी, ज्या ज्या ठिकाणी स्थानिक आमचे सर्व पक्ष बसून जो निर्णय करतील, समजा अमरावतीमध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमान, भाजपा बसून त्यांनी निर्णय घेतला, हा स्थानिक निर्णय आहे. स्थानिक निर्णयावर आम्ही काम करू. पण राज्य म्हणून जर विचार केला तर महायुतीमध्ये लढाच्या सूचना आहे. राज्य म्हणून विचार केला तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे अशा स्पष्ट सूचना आहे. आणि जर त्या ठिकाणी जे काही कॉम्बिनेशन करायचं आहे, जे स्थानिक कॉम्बिनेशन असेल त्याच्यावरही आम्ही काम करू. 2014 ते 2019 याच्यानंतर 2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे, तरीही अमरावती विभागामध्ये अनुशेष आहे, बॅकलॉग आहे, असं सूर तुमच्या बोलण्यात दिसतात. अमरावतीवर आणि अमरावती विभागावर कुठेतरी अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला आता याच्यामध्ये पूर्ण अन्याय पण जाता येणार नाही, पण काही गोष्टीचा बॅकलॉग आहे का तर आहे. कारण 53 विभाग आहे राज्य शासनाचे, त्यातले 36 महत्त्वाचे विभाग आहे. या सर्व विभागाचा, सर्व विकासाचा जो मापदंड आहे तो अमरावती शहर जिल्ह्याला किंवा विभागाला लागला पाहिजे. याकरता जे काही जिथे गॅप असेल ते गॅप पूर्ण करणं आपली जबाबदारी करणार आहे. नाही, आज तर माझ्याकडे कुठली बातमी नाही आहे किंवा माझ्याशी कोणी बोललं नाही, माझ्याशी कोणी काही बोललं नाही आहे, कोणाचीच बोल. देखिए भाई, राज साहब बहुत हमारे लिए आदरणीय व्यक्तिमत्व है, लेकिन राज साहब को विनती है कि ये कांग्रेस पार्टी जिस प्रकार से हार के भी सुधर नहीं रही है और हार के केवल ठिठरा फोड़ रही है EVM पे. सारे चुनाव में EVM लगी देश में, जहाँ जहाँ कांग्रेस पार्टी की सरकार बनी वहाँ EVM अच्छी थी. अब महाराष्ट्र में खराब हो गई. मुझे लगता है कि हमने आत्मपरीक्षण करना चाहिए. जैसा हमने लोकसभा अमरावती का हारे हम महाराष्ट्र में चुनाव हार गए, सारे चुनाव हार गए, 31 सीटें हारी हमारी. हमने EVM बोला, हमने कौन सी चीज़ पर हम हारे हैं, कौन से विषय पे हम हारे हैं, इसका आकलन किया. 29 मुद्दों पे हमने काम किया. विधानसभा में 29 मुद्दों पे काम किया. हम जो चुनाव हारे, हारने से हम कुछ सीखे और सीखने से जीते. ये अपोजिशन ने करना चाहिए या अपोजिशन पार्टी के लोगों ने करना चाहिए कि भाई हार क्यों हुई है, कारण क्या है, आकलन करना चाहिए, उस पर सीखना चाहिए. सीखेंगे तो जीतेंगे आगे. वो सीखने को तैयार नहीं, हार मानने को तैयार नहीं है. मैं ये कहना चाहता हूँ कि ये राज साहब को भी मेरी विनती है कि कांग्रेस पार्टी का जो ये एजेंडा है, EVM खराब हो गई है, ये एजेंडा राज साहब जैसे प्रगल्भ और उच्च विचार वाले व्यक्ति ये एजेंडा पर नहीं जाएंगे, ऐसी मेरी भावना है. मैं करता हूँ.
मेळघाटमध्ये जे रस्ते आहेत शासनाचा निधी घेऊन पडलेला आहे, पण फॉरेस्ट जिल्हा परिषद नाही, फॉरेस्टची परवानगी मी आणून देतो. हां, मला त्यांचं निवेदन आलेलं आहे. मी केंद्र सरकारकडून त्यावर मार्ग काढतोय. अमरावती विमानतळ केव्हापर्यंत चालू आहे? हा, अमरावती विमानतळ केव्हापर्यंत चालू आहे? ते आता पालकमंत्री झाला आहे. अरे हो बाबा, काही तर वेळ द्या, थोडा श्वास घ्यायला. मी तुमचा जर आज अर्ज आला माझ्याकडे तर मी चांगली जागा शोधतो आपल्याकरता आणि माळा करणं, चांगले घरं बांधण्याचा निर्णय करीन. जागा तुम्ही शोधा, कुठली जागा पाहिजे, जागा शोधून द्या आम्हाला. नाही जागा नाही, ज्या सरकारी जागा आहेत, सरकारी जागा त्या शोधून द्या. कुठली पत्रकार बंधूंना विनंती आहे, तुम्हाला कुठली जागा पाहिजे आहे सरकारी, ती जागा मला कळवा. त्याबद्दल मी बैठक घेतो आणि घरं बांधले पाहिजे. ऑफकोर्स, का नाही, 100%. नाही विचारायचं कारण हे की चंद्रकांत पाटील जेव्हा पालकमंत्री झाले ना, पहिल्यांदा जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितले की मी दर गुरुवारी अमरावतीला तुम्हाला दिसणार आणि 4-4 महिन्यातून एकदा आले. आज तुम्ही तो शब्द परत वापरला की मी महिन्याचे 3 किंवा 4 दिवस अमरावतीला असेल. पत्रकार महोदयांनी छोटी डायरी करून घ्यावी, तुम्ही डायरीचा हिशोब ठेवावा.